पिंपळगाव जोगा धरणाचा कालवा फुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि अनेक ठिकाणची पिकं देखील वाहून गेलेली आहेत. जलसंपदा विभागाने झालेल्या नुकसानीचं पुन्हा जैसे ते जमीन करून दिल्याशिवाय आम्ही कालवा दुरुस्त करू देणार नाही, अशा प्रकारची भूमिका शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. या ठिकाणी आपण पाहतोय संबंधित शेतकऱ्यांनी यापूर्वी अनेकदा या ठिकाणी सर काढून दिलेले आहेत. या परिसरामध्ये या कालव्याच्या लिकेजमुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचं पिकाचं नुकसान झालेलं आहे. हांडे यांच्या घराजवळ कालवा पुन्हा फुटण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी कालवा मुरुम टाकून त्यांनी भारावा टाकण्याचं काम केलेलं आहे. या ठिकाणी चीर गेलेली आहे. हे सगळं या ठिकाणी शेतकऱ्यांनी पाणी काढून दिलेलं आहे. या परिसरातील शेतकऱ्यांचं या कालव्यामुळं नुकसान झालेलं आहे. पाणी फुटल्यामुळं जमिनी लोकांच्या वाहून गेलेल्या आहे, माती वाहून गेलेली आहे. पिकांचंही खूप नुकसान गेलं आहे. विहीर वाहून गेलेले आहे. धान्याचं पीक वाहून गेल्यामुळे सुमारे 10 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. आपण या ठिकाणी पाहतोय पिकाचं किती मोठं नुकसान झालं. 2 एकर जाणार होता या पोराचा. संतोष निमशेचा 2 एकर जाणार होता. बघा उतार कसा झाला तुम्ही दाखवा ना. उतार बघा ना तुम्ही काय आज झाला 7,000 मला मार्केट आहे. बघा ही 2-3 वावर जाणार होता त्यांचा. वाणी साहेब चिकून चर हा चर प्रत्येक वावराला 4-4 चर आहेत. बघा वाणी साहेब हा चर तो चर पाटाचा कॅनॉलचा हा लिकीज आहे. बरं लिकीज आहे फक्त. हा धाना ह्या तळ्याला मी आत्ता 1.5 महिने झाले 1 लाख रुपये खर्च केलाय. 1 लाख याच्यामध्ये 2 मोटरी माझ्या पाण्यात गेल्यात आणि अख्खा तळ गाडलंय माती वाहून गेले तिथं खोक आहे मोटरी खोका मोटरचं तिथं खोक आहे मोटरचं एवढं वाहून गेले खोक पण त्याच्यात. तळ कुठं होतं? तळ अख्खं तळ गाडलंय वाणी साहेब. मी आत्ताच 1 महिना झाला खर्च केला 1 लाख रुपये खर्च केला. अख्खं तळ गाडलंय. वाणी साहेब पुढे पाहिजे माझं जरा गाळात तुम्ही चाललं म्हणजे जरा जनतेला दिसत नाही या माय माग नाही दोन तुम्ही जा. खर तर 1 लाख रुपये खर्च या तळ्याला केला. माणसांची कामं चांगली त्यांचं चांगलं त्या ठिकाणी बोललं पाहिजे. वाणी साहेबांना धरणाचं पाणी मी कुठं काढायचं मला सांगा. वाणी साहेबांनी एवढ्या गाळा मला सांगा तुमची नेमकी मागणी काय? माझी मागणी मला हे तळ क्लिअर करून द्यायचं, ह्या धान्याचं पैसे द्यायचं आणि जे फुटाफुट तुम्हाला मी दाखवत चाललोय तेवढी मला क्लिअर करून हा द्यायचं. कालवा फुटलेला आहे, खराब झालेला आहे. याच्या आधी किती वेळा सांगितलं त्यांना? याच्या आधी 3 वर्ष झाले वाणी साहेब. तुम्हीच होते बाहेर गेला पंकज हांडे, शेखर हांडे, मी राजू गाडगे ये पुढे चल या पुढे. पंकज भाऊ नुकसान मोठं आहे, काय तुम्ही सांगाल काय करायला? नाही वाणी साहेब हे नंतर पुढे बघत चालू जाऊ आपण जाऊ. काय झाले आता हा जो शेतकरी हे काय झाले माहितीये का दरवर्षी तळतळ का करतोय माहितीये का? तळतळ का करतोय त्यांनी हे जमीन आता 10-12 लाख रुपये लेवलला घालवली. आणि बघा तुम्ही 2 एकर दाना आहे. 2 एकर दाना आहे त्यांचा. बघा दाना किती वर दाना आहे. हा दाना बघा उतार काय भारी. आता 4 दिवसात दाना काढायला होता 7,000 रुपये मार्केट झालेलं. 6-7 लाख रुपये त्याचे दाणे झाले साहेब. सगळं वाहून गेलं. ही नुकसान कोण करणार भरपाई? चला पुढे. ही नुकसान भरपाई कोण करणार त्यांची? चला पुढे. ते मोटर मोटर वाहून गेली माहिती. पाहिलं वाणी साहेब आले आम्ही तिथे. भावना खूप हे आहे. तळ 1 लाख रुपये आत्ता खणलंय मी आत्ता. चला पुढे साहेब. वाणी साहेब पुणे तुम्ही चला गाळातून चला. हो चलो चलो. जनतेला कळू द्या हे सरकार किती नालायक आहे. जनतेला कळू दे. राजू 3 वर्ष आपण बाहेर देतोय. वाणी साहेब आपण 3 वर्ष बाहेर देतोय. माझे पाईप सुद्धा वाहून गेले. मोटर पाण्याखाली गेली. बापरे. मोटर पाण्याखाली गेली. ती मोटर पाणी खाली. मोटर पाणी एक खोकं वाहून 2 मोटरी पाण्याखाली गेलेल्या आहेत. 3 मोटर आहे ना? वर पण नाही का? 2 मोटर आहे. सगळी माती पण वाहून गेली. ही मोटर इकडे खाली या मुळे राहिले नाही. खर्च करून रस्ता करून आता करत नाही ना. वैयक्तिक खर्च करून त्यांनी कॅनॉलच्या याच्यामुळं इथं मुरी बनवली. मुरीवरून रस्ता केला इकडे यायला. रस्ता वाहून गेला. सगळंच वाहून गेलं. चलो चलो. वाणी साहेब तो तळ दाखवा. हा वरचा तो बोर्डा झाला तो तळ दाखवा. आणि तळ
मग आता हे वाणी पाणी साहेब. काढायचं कुठं कुठे हे पाणी वाणी साहेब याच्यातलं पीक डायरेक्ट गाडूनच गेलं हे. आखा धाना आहे वाणी साहेब गाडून गेलं हे याच्यात सगळं. आखा धाना आहे याच्यात तो धाना आणि एका कधीचा धाना आहे हा. गाडून गेलं सगळं हे. याच्यामध्ये जवळ 1-2 फूट जाऊन गेले वरती सगळं. आखा दाना आहे वाणी साहेब आखा दाना आहे हे सरकार आहे ना बुकाऊ सरकार आहे हे 4 वेळा येतात 4 वेळा येतात आणि जातात 4 वेळा येतात जाते याच्या स्वतः नाही त्याच्या स्वतः नाही माझा आता दाना निघायला त्याच्यात 2 एकर नुकसान झाले. हे बाग दिसत नव्हतं या वाणी साहेब पुढं प्रत्येक वावराला माझे 4 चर आहेत किती 4 चर आहेत एक नाही 4 चर 1 2 3 आणि हे तळ बरं का वाणी साहेब चला पुढं या वर्षी नवीन लेवल केली होती आणि ह्या बांधा बरोबर माझ्याकडे बांधा बरोबर पाणी बरं पाणी दाखवा पुढं आलं. माहिती कॅनलचं पाणी ना पर्क्युलेशन आहे ना आमची जवळ 4-5 एकर जमीन पडित होती माझी वरची आहे ना वर माझं क्षेत्र आहे आणि वर खाली निमशांचं आहे. दादा तुमचं नाव काय? तो सुनील निमशे सुनील निमशे. काय झालं या, वाणी त्या साहेब, या, सुनीलची- पुढे या. सुनीलची त्यांची दोन भावांची जवळ 4-5 एकर जमीन आहे ना. या वाणी साहेब हो आम्ही साहेबांचं म्हणाले उचलू का अहो, घ्या ना. उचल ना घ्या, मी घ्या. बोलतो सकाळून झोपले होते का म्हणा तुम्ही तिकडे जा तिकडे बघा चला पुढे जाऊ पुढे जाऊ. याचं बांधा नाही आता. पिंपळगाव जोग्याचा कालवा पहाटे 3-3:30 वाजता फुटल्यानंतर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. कालवा खराब झालेला आहे नादुरुस्त आहे हे डिपार्टमेंटला सांगून देखील दक्षता न घेतल्यामुळं तर वेळीच उपाययोजना केली असती 8 फूटला तर एवढं नुकसान झालं नसतं. शेतकरी खूप अगोदरच अडचणीमध्ये आहे. शेतकऱ्यांची जमीन वाहून गेलेली आहे पिकं वाहून गेलेली आहे. सकाळी पहाटे 5 वाजता आणि- पिल्लं फुटलाय कधी 5 वाजता कमी पाहिले त्या पोरांनी शेतकरी बांधवांचं हे नुकसान फोन चालू आहे, live चालू आहे. मोठं चालू झालेलं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. काढून गेलाय वाणी साहेब हां हां यांचा फोन आलाय काय सांगायचं पण उठले जाते बंद करून टाक आम्ही 100 वेळा फोन करतो बंद करून टाक अंकुश आमले बंद करून टाक मोबाईल तो लोकांचा उद्रेक नाही राव किती फोन दिले पाच भगवानी साहेब काय ही परिस्थिती आम्ही काय करायचं 4 तर दाखवा तुम्ही त्यांना हा, चल. काहीतरी परिस्थिती असं म्हणून बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.